नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ग्राहकांना लुटणाऱ्या गॅस एजन्सी संचालकांचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी वर्षा मीना थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात. शहरातील काही गॅस एजन्सी संचालकांची मनमानी सुरू. ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा, पाणी सवलतीची सोय करण्याची गरज. गॅस नंतर आता लाडक्या बहिणींच्या या गोष्टींसाठी लाईन. एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे लाईन कायम. सत्ता पक्षाच्या 50 खोके एकदम ओके घोषणेने बिघडले वातावरण. वंचितचे स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानीवरून सुरू झाला राडा. मुंगेरीलाल के सपनेवरून आयुक्तांनी अकोलेकरांना सुनावले. महासभेतील रिपोर्टिंग करण्यास पत्रकारांना रोखले. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहता बहुतांश गॅस एजन्सी धारक मनमानी करीत असल्याचे वृत्त RRC न्यूजने प्रसारित केले होते. याची दखल घेत आज अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी शहरातील बहुतांश गॅस एजन्सीची आकस्मिक पाहणी केली. आखाती युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यात भासत आहे. अकोला शहरातील बहुतांश गॅस एजन्सीवर पहाटेपासून सिलेंडर मिळावे याकरिता नागरिक एकच गर्दी करत आहेत. अकोला शहरातील काही गॅस एजन्सी धारक हे ग्राहकांना सिलेंडर वेळेवर देत नाही याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना प्राप्त झाल्या होत्या व याबाबतचे वृत्त सुद्धा RRC न्यूजने प्रकाशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज शहरातील बहुतांश गॅस एजन्सीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गॅस एजन्सी धारकांना ताकीद देत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून द्यावे तसेच प्रत्येक ग्राहकांना घरपोच सिलेंडर उपलब्ध करून द्यावे. गॅस एजन्सीवर येणाऱ्या नागरिकांच्या सोयींकरता उन्हाळ्याचे दिवस पाहता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सावलीची व्यवस्था करावी. KYC साठी येणाऱ्या ग्राहकांची KYC ची सोय ही सेपरेट करून द्यावी असे सक्त निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे बहुतांश गॅस एजन्सी धारकांचे धाबे दणाणले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र एन्नावार, पुरवठा निरीक्षक रामेश्वर भोपडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अकोल्यातील काही गॅस एजन्सीमध्ये गोंधळ असून ग्राहकांना योग्य वेळी सिलेंडर मिळत नसल्याची ओरड कायम आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी वादावादीनंतर पोलिसांना बोलवावे लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलेंडरचा पुरवठा केला जात नाही. बुकिंग करून अनेक दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्याचे हाल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जादा पैसे मोजल्यास काही लोकांना त्वरित डिलिव्हरी दिली जात असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे एजन्सीच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे गृहिणींचे बजेट आणि नियोजन कोलमडले आहे. अनेक कुटुंबांना पर्यायी व्यवस्था म्हणून लाकूड किंवा इतर साधनांचा वापर करून स्वयंपाक करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपत असल्याची अफवा पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली आहे. शहरातील विविध गॅस एजन्सीमध्ये किती साठा आहे याचा बोर्ड लावण्याची गरज आहे. इतकेच नाही तर उन्हात उभ्या राहणाऱ्या ग्राहकांसाठी सवलतीची सोय करण्याची गरज असून मोबाईल किंवा ॲपवर गॅस बुकिंग सुरू करण्याची मागणी समोर आली आहे. एकीकडे फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत असतानाच दुसरीकडे ज्या महिलांच्या KYC मध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आता महिला व बालविकास विभागात महिलांची मोठी गर्दी उसळली आहे. KYC दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च आणि शेवटची तारीख असल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने 31 मार्च ही अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत अंगणवाडी केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवर दुरुस्ती न केल्यास मिळणारा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. दुसरीकडे अनेक महिलांच्या आधार कार्ड आणि पासबुकवरील नावांत तफावत असल्यामुळे त्यांचे हप्ते रखडले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च पूर्वी ही दुरुस्ती केल्यास रखडलेला हप्ता आणि येणारे नवीन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील. यामुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांची
महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात तुडुंब गर्दी होत आहे. ही गर्दी इतकी वाढली आहे की महिलांना आपला नंबर येण्यासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. कार्यालयात महिलांसाठी साध्या सुविधाही उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आधीच गॅसच्या रांगेत उभे राहून थकलो आहोत. आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली नाही तर 1500 रुपये बंद होतील अशी भीती महिलांना सतावत आहे. दरम्यान जे खरे लाभार्थी आहेत अशा गरीब महिलांना योजनेपासून वंचित ठेवले जात असून ज्यांना गरज नाही अशांना लाभ दिला जात आहे असा थेट आरोपही काही महिलांनी यावेळी केला आहे. लाडकी बहिणीचे पैसे जो घरी राहते त्याला पैसा भेटत आहे, जो काम धंद्याला जाते त्याला पैसा भेटत नाही आहे. म्हणजे हे कोणतं लाडके भावाचे हे नियम चांगले आहेत का की ज्याला पैसा भेटायला पाहिजे त्याला पैसा भेटत नाही आहे? तर केवायसी झाली का तुमची? केवायसी झालेली आहे सर, आम्हाला सांगितलं केवायसी झालेली आहे. इथे आल्यावर काय म्हणतात की तुमची केवायसीच नाही झालेली आहे. हे वरे ऑफिस आहे ना, त्या ऑफिसवर त्या सरनी सांगितलं की तुमची केवायसी झालेली नाही, आमचं नाव वगैरे सर्व आलेलं आले नाही पैसे. आता कधी येतात आम्ही वाट पाहतो पैशाची. तिथे आला बा गरीबाला काही मदत करू आम्ही राहिले. इतकं लाडकी दिवसभर बहीण. आम्ही काम करतो, आम्हाला एवढं माहितीच नाही राहत की बा कधी आम्ही हे करा. आमचं वंचित स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानी यांच्या नियुक्ती प्रकरणात वंचित नेत्यांनी 50 खोके घेत स्वीकृत नगरसेवक केले. या आशयाच्या घोषणा महासभेत स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानी हे बोलण्यास उभे राहिल्यास दिल्या जातात. या घोषणाबाजीने आज महापालिकेत जोरदार वातावरण पेटले. सत्ता पक्षातील नगरसेवक वारंवार 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत सुनील इन्नानी यांच्या भाषणात अडथळा आणत होते. आज महासभेतील बजेटच्या सभेत सुनील इन्नानी हे महत्त्वपूर्ण विषयावर मत मांडण्यासाठी उभे राहिले तर सत्ता पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना टार्गेट करत वंचित नेत्यांना टार्गेट करत त्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यांवरून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या. या घोषणेत सुनील इन्नानी यांनी देखील साथ देत घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके. 50 खोके एकदम ओके. एकदम ओके. एकदम ओके. एकदम ओके. 50 खोके एकदम ओके. निष्ठावनाचा विजय असो, बाहेरून आलेला विजय असो. 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके 2 कोटी एकदम ओके. 4 घेतले 4 2 कोटी एकदम ओके 2 कोटी. या विषयावरून सभागृहात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांना टार्गेट करत असल्याची ओरड वंचित नगरसेवकांनी केली. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर थेट आरोप न करता 50 खोके एकदम ओकेच्या घोषणांचा विरोध वंचित काँग्रेस नगरसेवकांनी सामूहिकपणे करत ठिय्या आंदोलन केले. सभागृहात ठिय्या आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना महापौरांनी निलंबित केले व पोलिसांना बोलवून त्यांना बाहेर काढले गेले. पालिका सदस्यांना निघून जाण्याविषयी आदेश देण्याचा अधिकार अध्यक्षस्थानी असलेल्या पदाधिकाऱ्याने सभेत सुव्यवस्था राखली पाहिजे आणि त्यांच्या मते ज्या पालिका सदस्यांची वर्तणूक अत्यंत गैरशिस्तीची आहे अशा कोणत्याही पालिका सदस्यास महानगरपालिकेच्या सभेतून ताबडतोब निघून जाण्याविषयी त्यास निर्देश देता येतील आणि अशा पालिका सदस्यांना ताबडतोब तसे केले पाहिजे व त्या दिवशीच्या सभेच्या राहिलेल्या कालावधीत अनुपस्थित राहिले पाहिजे. तुम्हाला मी आदेश दिलेले आहेत, तुम्हाला बाहेर जावंच लागेल. तुम्ही विजूभाऊंनी म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही शांत बसले नाही. विजूभाऊंनी तुम्हाला बोलले होते की मी माफी मागतो. त्या विषय इन्नानी भैयांचा होता, ते शांत उभे आहेत आणि तुम्ही कशाला गोंधळ घातला? तुम्हाला राजकारण करायचं आहे इथे. तुम्हाला अकोलेकरांना दाखवायचं आहे की आम्ही तुमच्यासाठी किती काय काय म्हणजे सभागृहात हे गोंधळ घालून काय काय विषय मंजूर करत आहोत हे काहीच नाहीये. जेवढं तुम्हाला अकोल्याचा विकास वाटते करत आहे म्हणून तसं काहीच नाहीये. अकोल्याचा विकास हा सत्ताधारीच करत आहेत. तुम्ही फक्त गोंधळ घालत आहे. प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्ही गोंधळ घालत आहे. या 16 सदस्यांना बाहेर काढावे. मो फजूल, आझाद खान, पराग गवई, निलेश देव, शेख शमशूर, जिशान हुसेन, विजय इंगळे, शंकर लंगोटे, निलोफर खान, आकाश कवडे, अभय खुमकर, श्रीमती जैनब बी, आरशिया परवीन,
उज्ज्वला पामोडे, सुवर्णरेखा विजय जाधव, जयश्री बहादुरकर। आज जो बजट की सभा हुई है, इस सभा में कम से कम 50 नगर सेवकों ने चर्चा में भाग लिया। बहुत अच्छी सभा हुई। कुछ गैर समझ के कारण विरोधी पार्टी के लोगों का गैर समझ हो गया और उन्होंने सभा डिस्टर्ब करने का प्रयत्न किया। हमें उन्हें बहुत समझाने का प्रयत्न किया, पर वो उपोषण को बैठ जाने के कारण सभा डिस्टर्ब हो रही थी। इसलिए महापौर मैडम ने उनको निलंबित किया है। मैं उनसे विनती करता हूँ कि ये 3 सभा होने के बाद में सामंजस्य से चर्चा करने के लिए सभागृह है, न्यूसेंस करने के लिए नहीं है। तो अपन चर्चा करके अकोला शहर का साथ में बैठ के विकास करेंगे। और आज जो बजट पास हुआ है उसमें महापौर के नेतृत्व में इस शहर को सारी सुविधा देने का प्रयत्न और पिछले 1,500 करोड़ रुपए के जो प्रस्ताव है उसको पूरा करने का प्रयत्न, आने वाले समय में सारे जगहों को डेवलप करके महापालिका की आर्थिक स्थिति अच्छी सुधार करने का प्रयत्न करने के ठराव हमने पास किए हैं। और आने वाले समय में अकोला शहर स्वच्छ, सुंदर और अच्छा शहर रहे, ऐसी हमारी अपेक्षा है। महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत आज मुंगेरी लालके सपनेवर चर्चा सुरू असताना महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी महापालिकेने नागरिकांना व नागरिकांनी महानगरपालिकेला मुंगेरी लालके हसीन सपने दाखवल्याचा दावा केला। आज मितीलाही आपण 70 कोटीच्या पेक्षा जास्त वसूल करू शकेल नाही। आज आहे 30 मार्च 2026 आणि उद्या हे वर्ष संपते। साधारणपणे जे मुंगेरी लालचे हसीन सपने आम्ही नागरिकांना दाखवले ते नागरिकांनी पण आम्हाला दाखवले, कारण त्यांनी ते 130 कोटी आम्हाला दिलेच नाही। अकोलेकरांना मुंगेरी लाल म्हणत आयुक्तांनी अकोलेकरांची अवहेलना केली असताना त्यावर सत्तारूढ आणि विरोधी नगरसेवक मात्र चुप्पी साधून बसले होते। आयुक्त काय म्हणत आहे याची कल्पना सभागृहात बसलेल्या नगरसेवकांना नसल्याचे आश्चर्य अकोलेकरांनी लाईव्ह सभा पाहताना व्यक्त केले। महापालिकेच्या नगरसेविका निलोफर खान, सोहेल खान यांनी आज महापालिकेच्या फुगविलेल्या बजेटबद्दल तीव्र आक्षेप घेत महापालिकेला आरसा दाखवला। यावेळी बोलताना त्यांनी अकोला महानगरपालिकेचे बजेट म्हणजे जणू मुंगेरी लाल के हसीन सपने ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। दिखाते हैं और बोलते हैं कि आओ हम अकोला को स्वच्छ बनाएंगे, हम अकोला को अच्छा दिखाएंगे। तो ये स्वच्छ दिखाने के लिए आपने इतना बड़ा अमाउंट अगर आपको मिल रहा है तो आप उसका यूज क्यों नहीं कर रहे? इसमें दूसरा भी एक है, इसमें गवर्नमेंट बजट मिला के अपन बनाते हैं तो गवर्नमेंट की तरफ से भी अपने को पैसा आया नहीं है, इसकी वजह से कम हो गया और ये अंदाज रहता है इसमें कम भी होता है कभी ज्यादा भी। पर लोग तो इसी खुशी इसमें है ना कि इतना बड़ा बजट अगर हमको मिलता है और हमारा अकोला स्वच्छ होता नहीं है तो फिर इसका क्या? ये तो ऐसे हो गया ना, मुंगेरी लाल के हसीन सपने देखते रह जाओ और सो जाओ। सपने में ही पूरे होते रहेंगे। अकोला स्वच्छ सपने में होगा वरना कभी नहीं होगा। नागरिकांकडे 200 कोटी रुपयांची कराची थकबाकी आहे। आज 30 मार्च रोजी 70 कोटींची वसुली झाली आहे। उद्या हे वर्ष संपेल। साधारणपणे आम्ही जे मुंगेरी लाल के हसीन सपने नागरिकांना दाखविले ते नागरिकांनी देखील आम्हाला दाखविले, असे सांगत आयुक्तांनी अकोलेकरांनी कर न भरता मुंगेरी लाल के सपने दाखवल्याचा टोला अकोलेकरांना लगावला। आज मितीलाही आपण 70 कोटीच्या पेक्षा जास्त वसूल करू शकेल नाही। आज आहे 30 मार्च 2026 आणि उद्या हे वर्ष संपते। साधारणपणे जे मुंगेरी लालचे हसीन सपने आम्ही नागरिकांना दाखवले ते नागरिकांनी पण आम्हाला दाखवले, कारण त्यांनी ते 130 कोटी आम्हाला दिलेच नाही। हा एक भाग झाला, परंतु माझा असं म्हणणं नाही की आपण स्वप्नच नाही बघायला पाहिजे। आपण स्वप्न निश्चितपणे बघितलं पाहिजे। आपण चांगल्या पद्धतीनं आपले ध्येय पण आपण उच्च ठेवले पाहिजेत। म्हणून आपण अंदाज करतो की आपण 200 कोटीचा वसुलीचा अंदाज नाही करणार, पण 125-150 कोटी पर्यंत आपण वसुली करू शकलो पाहिजे आणि नागरिकांनी तेवढं सहकार्य केलं पाहिजे। कोणीतरी बोललं की 50 खोके एकदम ओके, त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की शांत बसा, काय विषय आहे ते मी बोलणार होती त्यांना, पण त्यांनी एवढा गोंधळ घातला त्याच्यामुळे त्यांना ते निलंबित करावं लागलं। त्याच्यामध्ये त्यांना सूट मिळणार नाही आहे। त्यांना वारंवार मी वॉर्निंगा दिल्या की तुम्ही शांत राहा, काय विषय आहे तो मी हँडल केला असता। जे कोणी बोललं चुकीचं बोललं 50 खोके एकदम ओके, त्याच्यावर मी बोलली असते ना। आणि आपले सन्माननीय सभापती साहेब पण बोलले की मी माफी मागते म्हणून त्यांना,
की बा कोण्या सदस्यांकडून जर चुकीचं बोलणं आलं असेल तर माफी मागतो आम्ही त्यांना. तरी पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी विनाकारणच गोंधळ घातला आणि खाली बसले. आज महापालिकेत महासभेत बजेटची चर्चा होती. या चर्चेत विरोधक सत्तारूढ काय म्हणतात त्याविषयीचे रिपोर्टिंग ही महापौरांच्या दालनातील टीव्ही पाहून करावी लागते. पण महासभेत दांगडो झाल्याने घटनास्थळावर जाण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आले. यावरून पत्रकारांनी आज ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या आमसभेत जागा नसल्याचे कारण करत सत्तापक्ष असलेल्या शहर सुधार आघाडीने पत्रकारांचा प्रवेश थांबविला. आज महासभेत विविध विषयांवरून दांगडो झाला, पण हा दांगडो चित्रित करण्यासाठी पत्रकारांना थांबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना समोर करण्यात आले. या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पत्रकारांना का थांबविण्यात येते असा प्रश्न सर्व पत्रकारांनी उपस्थित केला. दरम्यान या विषयावर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी यशस्वी मध्यस्थी करत पत्रकारांच्या प्रवेशावर तोडगा काढण्याचे वचन दिले. नहीं, पत्रकार भाइयों का थोड़ा गैरसमझ हो गया है. जब मैंने उन्हें ये सारे कागज बताए कि सरकार का सर्कुलर, यूट्यूब का सर्कुलर और उनका जो कहना था, हमारा जो कहना था, उसमें सामंजस्य हो गया है. सब पत्रकार अभी कोई नाराज नहीं है. आता पत्रकारांशी बोलून घेतलेलं आहे, तर आता त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता कदाचित त्यांचे कोणी सदस्य राहतील 1-2 सभागृहात मीटिंगच्या वेळेस. वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिक पाण्यासाठी अक्षरशः वनवन भटकताना दिसत आहेत. गावात दुसऱ्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते, मात्र हे काम अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून हे काम ठप्प असून ते का थांबवण्यात आले याबाबत ग्रामस्थांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची कोणतीही सक्षम व्यवस्था नसतानाही नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टीचा कर वसूल केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाणी नाही तर कर का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील पाणीपुरवठा यंत्रणा अत्यंत अपुरी पडत असून उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. गावात काही बोरवेल्स असल्या तरी त्यातील अनेक बोरवेल्समधून दूषित व अस्वच्छ पाणी येत आहे, जे पिण्यास पूर्णतः अयोग्य आहे. केवळ मोजक्याच ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध असल्याने संपूर्ण गाव आणि काही स्त्रोतांवर अवलंबून आहे. त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागत आहे. पाण्यासाठी रांगा, वादविवाद आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आहे. गेल्या 17 वर्षापासून रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या गुप्ता पाईल्स हॉस्पिटल आणि डॉक्टर विनीताज होमिओपॅथी वेलनेस क्लिनिकचे स्थलांतरण नवीन वास्तूत झाले असून मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. पाईल्सच्या रुग्णांसाठी गुप्ता पाईल्स हॉस्पिटल हे नाव अत्यंत विश्वसनीय आहे. आतापर्यंत शेकडो रुग्णांनी येथे उपचार घेऊन 100% निरोगी आयुष्य मिळवले आहे. केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातूनही रुग्ण मोठ्या विश्वासाने येथे उपचारासाठी येतात आणि व्याधीमुक्त होऊन परततात. डॉक्टर पंकज गुप्ता यांचे गुप्ता पाईल्स हॉस्पिटल आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर विनीता गुप्ता यांचे डॉक्टर विनीताज होमिओपॅथी वेलनेस क्लिनिक आता रामनगर परिसरातील हॉटेल सेंटर प्लाझाच्या मागे आणि वेदकमल हॉस्पिटलच्या जवळ सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज अशा नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन अकोला शहर आणि पातुर्दा येथील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी यवतमाळचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर आलोक गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती. मी डॉक्टर पंकज गुप्ता, डॉक्टर विनीता गुप्ता. मी डॉक्टर विनीता गुप्ता, कन्सल्टंट होमिओपॅथी. माझं जे आहे ते पाईल स्पेशल फिस्चुला स्पेशालिटी आहे आणि एक लेझर सर्जन म्हणून मी मागच्या 17 वर्षापासून अकोल्यामध्ये या ठिकाणी रुग्णसेवा आम्ही देत आहोत. आणि त्या याचंच एक मेहनतीचं फळ म्हणजे आज आम्ही अकोल्यामध्ये रामनगर या ठिकाणी एक प्रशस्त हॉस्पिटल या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ आहे. या ठिकाणी चांगल्यात चांगली सुविधा देण्याचा आमचा मानस राहील. लोकांना आतापर्यंत आम्ही पाईल स्पेशल फिस्चुला या आजारामधून बरेच यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून त्यांना व्याधीतून बाहेर काढलेलं आहे आणि लाखो रुग्णांना कन्सल्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा दिलेली आहे.
त्याच्यात एक पुढचं पाऊल म्हणजे या ठिकाणी आज एक हॉस्पिटलची आम्ही सुरुवात करत आहोत आणि सर्व अकोलेकरांना आणि सर्व विदर्भातील लोकांना हे आश्वस्त करू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला एक अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी आम्ही देऊ आणि चांगल्यात चांगली उपचार, चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केअर, कम्फर्ट आणि क्युअर हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि उत्तम दर्जाची सेवा आणि विनम्र सेवा आम्ही देऊ. तरी या सेवेचा सर्वांनी लाभ द्यावा आणि आम्हाला पुनश्च एक संधी द्यावी. धन्यवाद. प्युअर होमिओपॅथी हे मुंबईला झालेले आहे. तर डॉक्टर राव सरांकडे जे सिंगल डोस किंवा जे 1 रेमेडीचा डोस आम्ही देतो, तर त्याच्यामध्ये कसं शरीर आणि मन यांचा संबंध कसा आपल्या शरीरावर होतो आणि मनाशी संबंधित कसे आजार जे 95% जे होतात, तर त्याचा नुसार आम्ही जे मेडिसिन देतो त्याच्यानुसार म्हणजे होमिओपॅथीचा जो इफेक्ट आहे तो मुळापासून असाध्य रोग जे असतात किंवा ज्या रोगांमध्ये ॲलोपॅथीचा पण इफेक्ट होत नाही किंवा खूप जे आजार म्हणजे पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये किंवा खूप दीर्घ आजार जे असतात त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा खूप चांगला मुळापासून बरे होतात पेशंट. तर याच्यामध्ये होमिओपॅथीचा खूप चांगला इफेक्ट होतो आणि याच्यामध्ये आम्ही खूप म्हणजे मनापासून पेशंटला बरे करतो आणि त्याच्या पेन किंवा आणखी जे असाध्य आजार आहे जसे स्किन कंप्लेंट्स आहे आणि IBSच्या केसेस आहे, गॅस्ट्रिक कंप्लेंट्स आहेत, तर सगळ्यांमध्ये होमिओपॅथीचा खूप चांगला रिझल्ट आहे. तर सगळ्यांनी होमिओपॅथी जे असाध्य रोग आहे त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आहे म्हणून सगळ्यांनी एकदा अवश्य यावे. 2 आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि लेझर मशीन उपलब्ध आहेत. 10 बेडचे सुसज्ज रुग्णालय आणि मल्टीपॅरा मॉनिटर लावले गेले आहे. सुपर डिलक्स AC रूम, डिलक्स AC रूम आणि स्पेशल रूम, प्रशस्त जनरल वॉर्ड आणि वॉर्ड बॉय सुविधा, ECG आणि पॅथॉलॉजी लॅब सुविधा, व्हिडिओ, प्रोक्टोस्कोपी आणि इन हाऊस मेडिकल स्टोअर, प्रशस्त वातानुकूलित प्रतीक्षालय आणि 3 OPD केबिन, रुग्णांसाठी लिफ्ट आणि प्रशस्त पार्किंग व्यवस्था, आधुनिक आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे उपलब्ध. या सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. मी अकोल्याचाच आयुर्वेद कन्सल्टंट करतो. डॉक्टर पंकज गुप्ता आमचे छोटे भाऊ आणि यांनी नेहमी मला मोठा भाऊ समजून मी जे सांगितलं त्याच्यात न विचार करता ते काम करून दाखवलं. पंकजसोबत मी पंकजच्या पहिल्या क्लिनिकपासून आहे. पहिल्या क्लिनिकच्या वेळेस आमचे संबंध एवढेही काही दृढ नव्हते, पण पंकजला म्हटलं मी डॉक्टर साहब ये क्लिनिक के लिए अपने लिए बहुत अच्छी चीज़ है, अपन यहाँ पे अपना क्लिनिक शुरू करते. तर एकाही गोष्टीचा विचार न करता पंकज सरांनी डोळे बंद करून त्या क्लिनिकला फायनल केलं. शुभेच्छा. त्यांची उत्तर अशीच प्रगती व्हावी. गुरुला केव्हाही जर आपला शिष्य मोठा झाला त्याचा फार मोठा अभिमान असतो. तसा अभिमान मला पंकजच्या बाबतीमध्ये आहे. पंकजला मी कॉलेजपासून ओळखतोय. माझा स्टुडंट तेव्हापासून त्याची जी अभ्यासू वृत्ती आहे, चौकस बुद्धी आहे आणि एकदा ठरवलेलं काम नेटाने तो करणार. निश्चितच हे प्रत्येकाला प्राऊड फील करण्यासारखा, गर्वान्वित करण्यासारखा प्रवास आहे आणि त्यांनी माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं आहे. पण हे सगळं तेव्हा शक्य होतं जेव्हा तो स्वतः मी काय म्हणतो हे त्याला समजून राहिला, तो ऐकून राहिला आणि तसं फॉलो करून राहिला. तर आत्तापर्यंत असं नव्हतं की आमचा प्रवास सोबत होता, पण जसं मी पाहतो मी त्याला आत्ताही एक माझा राहायला भाऊ म्हणून ट्रीट करतो आणि त्याचं कुटुंब आणि माझं कुटुंब सोबत बरेचदा गोष्टी सोबत झालेल्या आहेत. अकोला शहरातील अकोट फाईलमधील मस्तान चौकात रविवारी रात्री काँग्रेस आणि MIMचे नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकात रविवारी रात्री भिडत झाली. दोन्ही गट एकमेकांसमोर आले. एकमेकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. चाकू हल्ल्यात तो गंभीर जखमी असून अन्य 4 यात जखमी झाले आहेत. राजकीय वाद विकोपाला गेल्यामुळे घटनेने गंभीर स्वरूप घेतल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि MIM या दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि समर्थक यांच्यातील तणाव सातत्याने वाढतच आहे. रविवारी रात्री अकोट फाईल भागात MIMचे नगरसेवक सय्यद रहीम, सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर झटापट, हाणामारी आणि दगडफेकीत झाले. गोंधळ दरम्यान एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झाला.
या घटनेत एकूण 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अकोट फाईल पोलीस स्टेशनचे निरीक्षक शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस कारवाई करीत आहेत. या घटनेत दोन्ही पक्षाच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील 5 जणांना ताब्यात घेतले. दोघे रुग्णालयात आहेत तर एक फरार आहे. पोलीस निरीक्षक शेख यांनी सांगितले की सध्या या परिसरात शांतता आहे. जखमीमध्ये शेख जुबेर, शेख हबीब, अब्दुल सलाम खान, अब्दुल करीम सय्यद, अजीम सय्यद कलीम, सय्यद अमीन, सय्यद कलीम आणि अन्य एक यांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंदाजे 8:30 वाजताच्या सुमारास रात्रीला एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद रहीम, सय्यद हाशम आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अब्दुल सलाम, अब्दुल करीम यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वादविवाद होऊन गुलाब पैलवान यांच्या हॉटेलसमोर या दोघांमध्ये मारामारी झाली. त्यामध्ये त्यांचे 2-3 समर्थक एकमेकांचे 2-3 समर्थक आपसात भिडले. त्यांना जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे आणि सध्या दोन्ही पार्टींचे 2 लोक आमच्या ताब्यात आहे. सध्या परिसरामध्ये शांतता आहे. कोणी अफवावर विश्वास ठेवू नये. दोन्ही पक्षांचे तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि परिस्थिती शांततापूर्ण आहे. अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी आज महानगरपालिकेच्या सभागृहात 876 कोटी 26 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, वरिष्ठ अधिकारी, समिती सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवरून जुगलबंदी रंगली. सन 2025 ते 26चा सुधारित व सन 2026 ते 27चा मूळ अंदाजपत्रक प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला. अर्थसंकल्पात स्थायी समितीने 24/3/2026च्या सभेत मंजुरी दिलेली आहे. स्थायी समितीने मंजुरी केलेल्या अर्थसंकल्प निवेदनासोबत सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. प्रशासनाने प्रस्तावित अर्थसंकल्पातील महसुलात सुरुवातीची शिल्लक ₹3,84,00,000 आणि महसुली उत्पन्न ₹433,83,00,000 असे एकूण ₹437,66,00,000 उत्पन्नाचे व एकूण महसुली खर्च ₹437,24,00,000 नमूद करून ₹42,00,000 शिल्लकीचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले होते. स्थायी समितीने मालमत्ता कर तसेच इतर महसुलीतून मिळणारे उत्पन्नांमध्ये ₹21,78,00,000ची वाढ सुचवली आहे. त्यामुळे प्रशासनाने दर्शवलेली महसुली शिल्लक ₹42,00,000 व स्थायी समितीने उत्पन्नांमध्ये सुचवलेली वाढ ₹21,78,00,000 असे एकूण ₹22,20,00,000 निधी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध झाला आहे. त्या स्थायी समितीने सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे एकूण 25 लेखा शीर्षात महसुली खर्चामध्ये ₹26,20,00,000ची वाढ तर काही लेखा शीर्षात ₹5,74,00,000ची घट दर्शवली आहे. स्थायी समितीने महसुली उत्पन्न व खर्चामध्ये दर्शवलेल्या घट व वाढीचा विचार करता ₹459,44,00,000चे महसुली उत्पन्न व ₹458,75,00,000चे महसुली खर्च प्रस्तावित करून अखेरची महसुली शिल्लक ₹69,00,000 इतकी दाखवली आहे. जी बैठक आहे ती 4 एप्रिलला दुपारी 2 वाजता सुधाकर देशमुख सभागृहामध्ये आम्ही ही मीटिंग घेणार आहे. या मीटिंगचं सर्व जे सदस्य या ठिकाणी निमंत्रित आहेत त्यांनी ठीक 2 वाजता त्या ठिकाणी यावं. अधिकारी वर्गांना विनंती आहे या सदस्यांनी आपले मत मांडले आहे, कोणत्या सूचना मांडल्या आहेत. आपण हे या टेंडरमध्ये महानगरपालिकेत साफसफाई कशी व्यवस्थित प्रत्येक सदस्य त्याच्यावर बोलला आहे. त्यांचं सगळ्यांचं प्रोसिडिंग महसुली उत्पन्न खर्चामध्ये दर्शविलेले व घट वाढीचा विचार करता ₹459,44,44,00,000चे महसुली उत्पन्न व ₹458,75,00,000चे महसुली खर्च प्रस्तावित करून अखेरची महसुली शिल्लक ₹69,00,000 इतकी दर्शविलेली आहे. स्थायी समितीने शिफारस केलेल्या सन 2026-27 वित्त आयोगामध्ये हा खर्च येतो ना. हो,
पण पूर्णपणे आपला हा खर्च मान्य आहे. पूर्ण येत नाही आम्हालाही कळते, परंतु तुम्ही या सगळ्या तरतुदी करून ठेवल्या, एवढा खर्च त्याच्यावर केलाही आहे. अकोला वाशिम जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची सत्ता कायम झाली आहे. डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. शेतकऱ्यांच्या हिताची बँक म्हणून आम्ही कार्य करत राहू, असा दावा यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर कोरपे यांनी केला आहे. दी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोल्याच्या व्यवस्थापन समिती निवडणुकीत डॉक्टर संतोष कुमार कोरपे, डॉक्टर जयकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिल जाधव, जावेद पटेल, डॉक्टर धीरज देशमुख यांनी अविरोध विजय झाला. निवडणूक झालेल्या महिला प्रतिनिधींच्या 2 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत गीताताई महादेव ठाकरे आणि अर्पणा शिरीषराव धोत्रे यांनी बाजी मारली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून ललित सुधाकरराव बहाडे यांनी एकतर्फी विजय संपादन केला आहे. वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या ऐतिहासिक विजयानंतर पॅनलचे नेते आणि माजी अध्यक्ष संतोषदादा कोरपे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. सीटा ज्या शिल्लक होत्या त्या बी सहकार पॅनलच्या निवडणुकीतून विजयी झाल्या. या आपल्या 13 तालुक्याच्या जुन्या अकोला जिल्ह्याच्या समस्त कास्तकारांचे प्रतिनिधी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या विश्वासावर ही बँक या 21 संचालकाच्या सोबत पुढे चाललेली आहे. शेतकरी समुदायाचं हितचिंतन करत असताना इतर सर्व निडी लोकांना, गरजवंतांना देखील बँकेची मोठी मदत आहे व पुढे देखील होत राहील. एवढंच आज सांगू इच्छितो. धन्यवाद. दादासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ग्राहकांना लुटणाऱ्या गॅस एजन्सी संचालकांचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी वर्षा मीना थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात. शहरातील काही गॅस एजन्सी संचालकांची मनमानी सुरू. ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा, पाणी सवलतीची सोय करण्याची गरज. गॅस नंतर आता लाडक्या बहिणींच्या या गोष्टींसाठी लाईन. एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे लाईन कायम. सत्ता पक्षाच्या 50 खोके एकदम ओके घोषणेने बिघडले वातावरण. वंचितचे स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानीवरून सुरू झाला राडा. मुंगेरीलाल के सपनेवरून आयुक्तांनी अकोलेकरांना सुनावले. महासभेतील रिपोर्टिंग करण्यास पत्रकारांना रोखले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.